नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। दिनांक 19 फेब्रुवारी 2025 मध्ये आता येणाऱ्या शिवजयंतीला ही सिडकोची सोडत होणार आहे। सिडको लॉटरी 2024 मध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती त्यांची सोडत आता 19 तारीख ही फायनल झालेली आहे। 3 ते 4 वेळा या लॉटरीला मुदतवाढ दिलेली आलेली होती आणि याच्या पहिले जी 15 तारीख सांगण्यात आलेली होती की ही 15 तारखेला सोडत होणार आहे, पण काही रिझनमुळे ही तारीख आता ही 19 झालेली आहे। म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये ही सिडकोची सोडत होणार आहे। बघा, सिडकोची सोडत कशी होणार आहे हे मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगतो। बघा, सिडकोची सोडत हे 3 राऊंडमध्ये होणार आहे। त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेले आहे की पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड। समजा ज्यांनी तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये जर घर नाही लागलं तर तुमचा विचार दुसऱ्या राऊंडमध्ये करण्यात येईल। दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला घर नाही लागलं तर तुमचा विचार तिसऱ्या राऊंडमध्ये करण्यात येईल। आणि समजा तुम्हाला तिन्ही राऊंडमध्ये जर घर नाही लागलं तर सिडको द्वारा तुम्हाला एक रॅन्डम पद्धतीने एक घर अलॉटमेंट म्हणजे अलॉट केलं जाईल। ते कोणतं केलं जाईल, कुठल्या लोकेशनचं केलं जाईल असं त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं नाही, पण जस्ट एक तुम्हाला एक घर अलॉट केलं जाईल आणि त्यांची मुदत असेल 15 दिवसांची। म्हणजे तुम्ही 15 दिवस तुमच्याकडे वेळ देण्यात येईल। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते होकार करू शकता, नसेल तर नकार देऊ शकता। म्हणजे असं हे तुमचं सिडकोची सोडत 19 तारखेला जे येणाऱ्या शिवजयंतीला होणार आहे। आता बघा, याच्यामध्ये समजा सिडकोचं घर लागलं, काहींनी कमेंट केलेली आहे की सर सिडकोचं घर लागलं तर आम्ही घेतलं नाही तर आमचे पैसे कमी होतात का, आणि जर घेतलं तर पैसे किती भरावे लागतात, इन्स्टॉलमेंट कसे असतात, तर याची मी पूर्ण माहिती तुम्हाला आता क्रमाक्रमाने देणार आहे। बघा, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो, समजा सिडकोचं घर तुम्हाला लागलं, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला एक इरादा पत्र येते। इरादा पत्र हे 2 ते 3 पेजचं होतं। जेव्हा आम्हाला घर लागलं होतं 2022 मध्ये, तेव्हा आम्हाला हे 2 पेजेसचं इरादा पत्र होतं। त्याच्यामध्ये जस्ट एक इन्फॉर्मेशन असते की तुम्हाला तुमचं नाव, ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, तुम्हाला घर कुठल्या लोकेशनचं लागलं, त्याची किंमत, त्याचे हे सर्व माहिती असतात आणि त्याच्या थोडीफार सिडकोची माहिती देण्यात आलेली असते। असं हे इरादा पत्र असते। त्याच्यामध्ये बघा, इरादा पत्र तुम्हाला आलं, त्याच्यानंतर समजा तुम्हाला वाटलं की घर घ्यायचं आहे तर तुम्ही जी अमाऊंट भरलेली आहे, समजा आता सेक्टर 28 तळोजामध्ये ही 28 लाख रुपये घराची किंमत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 75,000 रुपये EWS चे भरलेले आहेत, तर 28 मधून 75,000 रुपये कमी होऊन तुम्हाला ते इरादा पत्रामध्ये येतील। त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचे इन्स्टॉलमेंट देतात। इन्स्टॉलमेंट दिल्यानंतर मग तुम्हाला ते 5 ते 6 इन्स्टॉलमेंट दिल्यानंतर तुम्हाला ते एक महिन्याचा त्याच्यामध्ये मुदत दिला जातो। ती मुदत दिल्यानंतर मग तुम्ही ते पैसे महिन्याच्या वारी किंवा मग EMI ने किंवा ज्यांच्याकडे कॅश असताल ते कॅश, ऑनलाईन नेट बँकिंग, RTGS, NEFT जे असेल ते तसे तुम्ही भरू शकता। समजा तुम्हाला घर लागलं, इरादा पत्र आलं आणि तुम्ही जर ते घर तुम्हाला नको, तर बघा, इरादा पत्र आल्यानंतर तुम्हाला जर ते घर लागलं आणि जर तुम्ही ते कॅन्सल केलं तर तुम्हाला सिडको प्रशासकीय शुल्क म्हणून तुमचे 5,000 रुपये कमी करणार आहेत। त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये आलेल्या बाजूला बघा, त्यांनी असं सांगण्यात आलेलं आहे की बा, जर तुम्हाला इरादा पत्र आलं आणि जर तुम्ही ते घर कॅन्सल केलं तर तुम्हाला 5,000 रुपये प्रशासकीय शुल्क द्यावे लागतात। हे झालं इरादा पत्रामध्ये। समजा तुम्हाला आता हे सिडकोचं घर लागलं, त्यानंतर तुम्ही इरादा पत्र आलं, त्यानंतर तुम्हाला हे घर घ्यायचं आहे, त्यानंतर मग तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर येते। अलॉटमेंट लेटरमध्ये तुम्हाला जवळपास 7 ते 8 पेजेसचं अलॉटमेंट लेटर होते। आमच्या वेळेस जेव्हा घर लागलं त्यावेळेस 8 पेजेसचं अलॉटमेंट लेटर होतं। मी याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला अलॉटमेंट लेटरचा, NOC अलॉटमेंट लेटर, तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती बघून घ्या। अलॉटमेंट लेटर येते। अलॉटमेंट लेटरमध्ये काय असते बघा, अलॉटमेंट लेटर म्हणजे हे तुम्हाला सर्व गोष्टीसाठी उपयोगी येणार आहे। समजा तुम्हाला जर लोन करायचं असलं तर बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला अलॉटमेंट लेटर मागतात। अलॉटमेंट लेटर सोबत तुम्हाला एक NOC पण मागतात। NOC काय असते याचा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहे, पूर्ण माहिती देणार आहे। आता जर तो NOCची माहिती दिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झाल्यानंतर तुम्ही लोक बघत नाही आणि मग मला कमेंट करतात की सर हे काय, कारण की मी व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देतो पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि कमेंट करून मला परत विचारता की सर असं आहे, तर मी त्यांना परत सांगतो की व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे, बघून घ्या। NOC साठी मी स्पेशल एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये मी NOC बद्दल पूर्ण माहिती देणार आहे। बघा, अलॉटमेंट लेटर आलं, अलॉटमेंट लेटरमध्ये 6 ते 6 इन्स्टॉलमेंट असतात। त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट प्रत्येक महिन्याची एक असते, क्रमवारी असते। त्याच्यानंतर समजा तुम्ही अलॉटमेंट लेटर आलं, त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट असतात एक महिन्याचे। समजा 28 लाखाचं घर आहे, तुमची EMD अमाऊंट 75,000 रुपये भरले, समजा तुम्ही ती EMD अमाऊंट 75,000 कमी करून म्हणजे जे तुम्हाला
27,25,000 रुपयाचं जे अलॉटमेंट लेटर येईल, त्या अलॉटमेंट लेटरमध्ये जे 6 ते 7 इन्स्टॉलमेंट असतील त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 3-4 लाख रुपये जे असतील ते इन्स्टॉलमेंटचे जे त्याच्यामध्ये तो येईल. त्याच्यामध्ये समजा तुम्ही एक इन्स्टॉलमेंट पे केलं, दुसरं इन्स्टॉलमेंट पे केलं नाही, 1 महिन्याची मुदत दिली जाते. समजा जर ते दुसरं इन्स्टॉलमेंट पे नाही केलं तर तुम्हाला प्रत्येक दिवशी एक DPC चार्ज पण लावतात, डेली पेमेंट चार्ज म्हणतात त्याला. आय थिंक तो किती आहे तो त्यांनी नोटिफिकेशनमध्ये सांगितलं नाही, पण जी अमाऊंट असते त्या अमाऊंटला वेगवेगळा DPC चार्ज असतो. प्रत्येक आता सिडको लॉटरी लोकेशनमध्ये काही घरांची किंमत 97 लाख आहे, काही ठिकाणी 74 लाख आहे, वाशी खारघर इथं 48 लाख रुपये किंमत आहे, मानसर खानदेश 41-46 लाख अशी किंमत ठेवलेली आहे, कळंबोली बामडोंगरी इथे 48 लाख रुपये अशी ठेवलेली आहे, तळोजामध्ये बी अशा घराच्या किमती ठेवलेल्या आहेत. तर प्रत्येकाचे इन्स्टॉलमेंट वेगवेगळे येतील, त्यामुळे वेगवेगळे चार्ज लागणार आहे DPCचं. त्यांनी पेमेंट जर तुम्ही ड्यू केलं तर, समजा तुम्ही अलॉटमेंट लेटर आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही ते घर कॅन्सल केलं तर तुम्हाला जी अमाऊंट तुम्ही भरलेली आहे, समजा EWS मध्ये 75,000, LIC साठी 1.5 लाख आणि 2 BHK साठी 20,000 रुपये भरलेले आहेत, तर तुम्हाला जर अलॉटमेंट लेटर आल्यानंतर जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर तुम्हाला ती 10% रक्कम वजा करून तुम्हाला नंतर मग तुमच्या अमाऊंटवरती ते सिडकोद्वारे जे रिफंड अमाऊंट असते ते तुम्हाला ते अकाउंटवरती जमा होईल. अशी हे अलॉटमेंट लेटर आल्यानंतर जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर असं आपल्याला सांगता येते. म्हणजे समजा जर ज्यांनी EWS मध्ये जर घर बुक केलेलं आहे त्यांची अमाऊंट आहे 75,000 रुपये. जर त्यांचं घर अलॉटमेंट लेटर आल्यानंतर जर त्यांनी कॅन्सल केलं तर तुम्हाला इथे 10% रक्कम अमाऊंट म्हणजे तुमचे 7,500 रुपये कमी होऊन तुम्हाला बाकीची अमाऊंट हे तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केल्या जाईल. जे तुम्ही तुमचं फॉर्म भरताना जे कॅन्सल चेक वगैरे अकाउंटची डिटेल्स दिली असेल त्याच याच्यावरती तुम्हाला ती अमाऊंट रिफंड येईल. LIC साठी ज्यांनी 1.5 लाख रुपये भरलेले आहेत त्यांचे 15,000 रुपये कमी होऊन तुमच्या अकाउंटवरती जमा होतील. 2 BHK ज्यांनी 2 लाख रुपये भरलेले आहेत त्यांचे 20,000 रुपये कमी होऊन तुमच्या ते अमाऊंट तुमच्या अकाउंटवरती येतील. असं हे सिडको लॉटरीमध्ये जर तुम्ही घर रद्द केलं तर तुम्हाला असे जे इन्स्टॉलमेंटचे चार्ज लागतात, डेली पेमेंट चार्ज आणि जे प्रशासकीय शुल्क, अलॉटमेंट लेटर येण्याच्या पहिले जे इरादा पत्र असतात त्यांच्यासाठी जे 5,000 रुपये प्रशासकीय शुल्क लागतात आणि DPC चार्ज तुम्हाला सांगितलं, आणि अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला 10% रक्कम ही सिडको तुमच्या जे तुम्ही अमाऊंट भरलेली आहे EMD अमाऊंट त्याच्यामध्ये कमी करून तुम्हाला ते तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करते. अशी ही सिडको लॉटरीमध्ये येणारी आता हे 19 तारखेला जे लॉटरी लागेल त्याच्यामध्ये अशी याच्या पुढचं हे नियोजन असेल असे आपल्याला सांगता येते. त्यामुळे तुम्हाला घर घ्यायचं लागल्यानंतर तुम्ही कॅन्सल करसान, प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती आहे. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घर लागल्यानंतर तुम्हाला NOC कशी घ्यायची, NOC काय असते, सिडको लॉटरीमध्ये NOC साठी 4 लागतात का, फर्स्ट NOC, सेकंड NOC, LIC साठी किती, EWS साठी, याचा मी व्हिडिओ येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला तो खूप हेल्प होईल. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमचा खरंच महत्त्वाचा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.